2.5 2 फुटापर्यंत मुळ्या लांबीला केळीत सापडतात एका महिन्यात. तर तुम्हाला हे तर बघा, आम्ही ड्रिचिंगसाठी ह्युमिक ॲसिड देत नाही, कधी मायक्रोराज देत नाही, कारण आम्हाला ते पटत नाही. ते मित्रांनो, तुम्ही पाणी काळजाला आपल्याला समाधान वाटतं, उगं ते फसवणूक असते. ते तुम्हाला सांगतो, कधीच ह्युमिकनी मुळे वाढते ह्या गोष्टी माझा विश्वास नाही. तुम्ही कधीही मला ह्युमिक ॲसिडनी मुळ्या वाढलेल्या दाखवा, मी विकायला चालू करतो. पण मित्रांनो, तुम्ही हे बघा, आता ह्याला ह्युमिक नाही, ह्याला काही म्हणजे खरंच काय नाही, मुळीसाठी काही आम्ही दिलेलं नाही. तुम्ही झाडाची फक्त मुळ्यांची वाढ बघा. तुम्ही इकडे बघा, कुठं बी बघल तिथं फक्त मित्रांनो बघा मुळ्या नुसत्या तुटतात ह्या सगळ्या. फक्त मुळ्यांचा जहार बघा तुम्ही कसा आहे सगळं. बघा ह्या सगळ्या तुटलेल्या मुळ्या आहेत. हे बघा ह्या मित्रांनो सगळ्या तुटलेल्या मुळ्या आहेत. आणि आता तुम्हाला सांगतो, आम्ही हिथं उकरलं, हिथं सुद्धा आम्हाला पांढरी मुळी सापडली होती. तुम्ही अजून आम्ही दाखवतो. ठीक आहे, रोप आहे, त्या रोपापासून हिथं नाही म्हटलं तरी 2.5 फूट अंतर येईन. इथं दुसरं 5 फुटाचं रोप आहे. तुम्ही इथं मुळी बघा त्याची. हे बघा ही मुळी तुटलेली, आम्ही आज टिकावाने उकरले. तर ह्याच्या पुढं सुद्धा मुळी आहे. हे बघा मुळी मित्रांनो, ही रोपाचीच आहे. हे बघा ही केळीची मुळी, आणि ह्याची खोली पण बघा, साधारण 1.5 फुटापेक्षा खोलवर मुळी आहे ही केळीची. आणि ही मुळी म्हणजे ह्युमिक ॲसिड नाही, ह्याला मायक्रोरायझा नाही, काय दिलेलं नाही, तरी हे वाढलेली मुळी आहे ही. मग काहीतरी असेल का नसेल मित्रांनो. हे बघा मुळ्यांचा जारवा बघा, इथं जवळ गेलं का रोपाच्या किती पण मुळ्या आहेत मित्रांनो. हे बघा सगळ्या मुळ्या तुटतात नुसत्या. ही असा जारवा तुम्हाला कुठं बघायला भेटेल का मित्रांनो, सांगा तुम्ही. तर ही MNTच्या शेड्यूलची आहे ना, ही खासियत आहे. ही तुम्ही पहिला महिना अवश्य करा सगळे केळी बागायतदारांना, माझं तेच म्हणणं आहे.